गुड मॉर्निंग स्टुडंट्स, हॅव अ नाईस डे. मुलांनो, आजच्या मराठीच्या तासाला तुमचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. तर सुरू करूया आजच्या आपल्या तासाला. मुलांनो, मागील तासाला आपण अनुभव 1 ह्या पाठाचा स्वाध्याय सुरू केला होता. आज पण आपण ह्या पाठातील उर्वरित स्वाध्याय बघणार आहोत. त्या अगोदर मुलांनो, मी ह्या पाठाचे पुन्हा एकदा वाचन करून दाखवते. तुम्ही सुद्धा माझ्यासोबत या पाठाचे वाचन करायचे आहे. मुलांनो, वाचन केल्याने हा पाठ तुमच्या लक्षात व्यवस्थित राहील, म्हणून सगळ्यांनी माझ्यासोबत ह्या पाठाचे वाचन करायचे आहे. पाठ 13वा अनुभव 1. मारिया दुपारी शाळेतून घरी आली. घराला कुलूप होते. आज तिचे आई बाबा लग्नाला गेले होते. तिने कुलूप उघडले, घरात आली, खिडक्या उघडल्या, गणवेश बदलला. हातपाय धुवून ती घरात खाऊ शोधत होती. अचानक खिडक्यांची दारे एकमेकांवर धाड धाड आपटू लागली. वारा सू सू करत वाहू लागला. आभाळात ढगांनी गर्दीच गर्दी केली. ढगांचा गडगडाट व विजांचा कडकडाट सुरू झाला. पाऊस धो धो कोसळू लागला. मारियाने पटापट दारे खिडक्या बंद केल्या. तिचे लक्ष घड्याळाकडे गेले. बराच उशीर झाला आहे असा विचार करतच ती जवळच्या खुर्चीत बसली. हळूहळू तिला पावसावरच्या कविता आठवू लागल्या. ती कविता गुणगुणू लागली. पावसाचा आवाज कमी झाला अन मारियाने खिडकी उघडली. बाहेर रिमझिम रिमझिम पाऊस पडतच होता. वाहणाऱ्या पाण्याचा खळखळाट हळूहळू कमी झाला आणि थोड्याच वेळात पाऊस थांबला. झाडांच्या पानांतून टपटप पाणी गळत होते. पानाआड बसलेले पक्षी बाहेर आले. पंखांची फडफड करून त्यांनी पंखांवरील पाणी झटकले. मारियाने आकाशाकडे पाहिले. बाहेर लख्ख ऊन पडलेले होते. सगळीकडे कसे स्वच्छ सुंदर वाटत होते. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. डिंग डॉंग. आई आली असे म्हणतच मारिया पळत पळत दाराकडे गेली. तिने दार उघडले. आईबाबांना पाहिले. इतका वेळ वाट पाहत कंटाळलेली मारिया आईला जाऊन बिलगली. आईने तिला प्रेमाने जवळ घेतले. तर मुलांनो, तुम्ही हा पाठ ऐकला? ओके. मुलांनो, मागील तासाला आपण ह्या पाठाचा स्वाध्याय सुरू केला, बरोबर? एका वाक्यात प्रश्नांची उत्तरे लिहा. समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द व रिकाम्या जागा भरा. हे प्रश्न आपण समजून घेतले, बरोबर? तर आता आपण पुढील प्रश्न काय आहेत ते बघूया. मुलांनो, मागील तासाला आपण विरुद्धार्थी शब्द बघितले होते. तिथे आपल्याला शब्द दिले होते आणि त्याच्यासमोर शब्द लिहायचा होता, बरोबर? पण आता प्रश्न काय आहे बघा. रिकाम्या जागी विरुद्धार्थी शब्द लिहून वाक्य पूर्ण करा. म्हणजे विरुद्धार्थी शब्द आपल्याला सेंटेन्समध्ये दिले आहेत आणि त्या सेंटेन्समधला तो शब्द, विरुद्धार्थी शब्द पहिला शोधायचा आहे आणि मग त्याचा विरुद्धार्थी शब्द लिहायचा. ओके. तर इकडे शब्द दिलेला नाही आहे, तर सेंटेन्स दिला आहे आणि ते सेंटेन्स आपल्याला पूर्ण करायचं आहे. तर पहिलं सेंटेन्स बघा. पाऊस सुरू झाला. पाऊस सुरू झाला आणि पुढे पाऊस आणि काहीच दिलेलं नाही. मग आता पहिल्यामध्ये बघा, पाऊस नंतर सुरू शब्द आहे, बरोबर? म्हणजे आपल्याला सुरू ह्या शब्दाचं विरुद्धार्थी शब्द लिहायचा आहे. तर सुरू झाला, पाऊस बंद झाला. सुरू होणे, बंद होणे, बरोबर? मग आता बघा, तिकडे खाली लाल रंगामध्ये तुम्हाला मी लिहून दिला आहे बघा.
पाऊस सुरू झाला, पाऊस बंद झाला. समजलं मुलांनो हो, की इकडे फक्त शब्द दिले नाही तर पूर्ण सेंटेन्स दिला आहे की पाऊस सुरू झाला, पाऊस बंद झाला. दुसरं, मारिया सावकाश दाराकडे गेली. मारिया सावकाश दाराकडे गेली आणि मारिया पुढे काहीच दिलेलं नाही. तर आता आपल्याला काय लिहायचं आहे? सावकाश या शब्दाचं ऑपोजिट वर्ड लिहायचं आहे, विरुद्धार्थी शब्द. तर मारिया सावकाश दाराकडे गेली म्हणजे हळूहळू गेली, बरोबर. आणि मारिया जलद दाराकडे गेली. मारिया जलद, जलद म्हणजेच फास्ट. जलद म्हणजे काय? फास्ट. आणि सावकाश म्हणजे स्लोली. तर मुलांनो, तुम्हाला हे समजलं? माझ्या मागे पुन्हा बोलायचं आहे. सुरू, बंद, सावकाश, जलद. इकडे आपल्याला तर 2 विरुद्धार्थी शब्द समजले, सुरू, बंद, सावकाश, जलद. तर मुलांनो, असा प्रश्न आला तरी तुम्हाला समजलं कसा लिहायचा आहे ते? ओके, आता आपण पुढचा प्रश्न बघूया. मुलांनो, प्रश्न आहे जोड्या जुळवा. अ गट, ब गट. अ गटामध्ये जे शब्द आहेत ते मी प्रथम वाचून दाखवते. ढगांचा, विजांचा, पाण्याचा, पंखाचा. ब गटामध्ये आहेत खळखळाट, फडफडाट, गडगडाट, कडकडाट. तर मुलांनो, ढगांचा आवाज कसा येतो आपल्याला? गडगड, बरोबर. तर ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट, पाण्याचा खळखळाट, पंखांचा फडफडाट. हे सगळे शब्द आपल्याला ढगांचा गडगडाट सुरू झाला, विजांचा कडकडाट सुरू झाला, पाण्याचा खळखळाट थांबला, पंखांची फडफड केली. हे सगळे आपल्याला आपल्या लेसनमध्ये शब्द आलेले आहेत. ओके, तर तुम्हाला ह्याचं समजलं तर आन्सर पुन्हा एकदा माझ्या मागे म्हणायचं. ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट, पाण्याचा खळखळाट, पंखांचा फडफडाट. समजलं मुलांनो? ओके, पुढील प्रश्न बघूया आता आपण. मुलांनो, पुढचा प्रश्न आहे शब्दांची पुनरावृत्ती झालेले शब्द. पुनरावृत्ती म्हणजे रिपीट वर्ड. पुन्हा. पुनरावृत्ती म्हणजे काय? रिपीट वर्ड. जो आपण एक शब्द पुन्हा पुन्हा बोलतो, म्हणजे तो सिंगल बोलत नाही की टप. आता तिकडे आपल्याला दिलं आहे बघा, टप टप असं नाही म्हणत, टप टप. आपण बोलताना कसं बोलतो? टप टप. पावसाचे थेंब टप टप पडत होते. तसं फडफड. आपण फड फड असं नाही, फडफड कसं बोलतो? फडफड. म्हणजे हे शब्द आहे ते पुनरावृत्ती, रिपीट झालेले शब्द आहेत. हळूहळू. आपण असं नाही, हळूहळू चाल आपण असं म्हणतो की नाही? बरोबर. तसं त्यानंतर कडकड असं नाही म्हणत, कड कड असं म्हणतो का? नाही. कडकड, गडगड, खळखळ, तडतड, धाडधाड. मुलांनो, माझ्या मागे पुन्हा म्हणायचं आहे. टपटप, फडफड, हळूहळू, कडकड, गडगड, खळखळ, तडतड, धाडधाड. तर मुलांनो, अजून असे नवीन शब्द असणार, अजून असे शब्द आहेत, ते शब्द तुम्ही शोधायचे आणि तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचे. पुनरावृत्ती म्हणजे समजलं? रिपीट वर्ड होतो. पुन्हा पुन्हा आपण तोच शब्द म्हणतो. हे समजलं मुलांनो? ओके, पुढे बघा मुलांनो, नांदमय शब्द. नांदमय शब्द बघा कोणकोणते आहेत? कडकडाट, गडगडाट, फडफडाट, खळखळाट, तडतडाट, ढमढम. बोला सगळ्यांनी परत. कडकडाट, गडगडाट, फडफडाट, खळखळाट, तडतडाट, ढमढम. तर मुलांनो, हे जे शब्द आहेत ते कसे आहेत? नांदमय शब्द. असे अजून शब्द आहेत ते तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये शोधून लिहायचे आहेत. ओके. तर मुलांनो, पुढचा प्रश्न बघा काय दिला आहे. खाली 2 प्रकारचे शब्दसमूह दिलेले आहेत, ते वाचा. कोणत्या शब्दसमूहाचा अर्थ कळतो व कोणत्या शब्दावरून कळतो ते समजून घ्या.
3 कॉलम दिले आहेत बरोबर. शब्दसमूह आणि शब्दसमूहाचा अर्थ कळतो तो शब्द. तर पहिल्या शब्दसमूह ह्या कॉलममध्ये मुलांनो कोणकोणते सेंटेन्स दिले आहेत बघा. 3 सेंटेन्स आहेत. मारियाने कुलूप हे सेंटेन्स नाही आहेत, हे फक्त शब्द दिले आहेत. इनकम्प्लीट सेंटेन्स आहेत ते. मारियाने कुलूप. दुसरं आहे मारियाने दारे खिडक्या. मारिया आईला. मुलांनो ह्या तिन्ही जे इनकम्प्लीट सेंटेन्स आहेत त्यातून आपल्याला अर्थ समजतो का? नाही. चला आता पुढचा बघूया. दुसरा कॉलम बघूया. मारियाने कुलूप उघडले. मारियाने दारे खिडक्या बंद केल्या. मारिया आईला बिलगली. मुलांनो इथे आता कंप्लीट पूर्ण वाक्य आहे बरोबर. अपूर्ण वाक्य आहे का? नाही, पूर्ण वाक्य झालं आहे. तिकडे मारियाने कुलूप हे अपूर्ण वाक्य होतं बरोबर. आणि आता मारियाने कुलूप उघडले. उघडले ह्या शब्दामुळे ते पूर्ण वाक्य झालं आहे. आणि आपल्याला पण अर्थ समजत नव्हता. मारियाने कुलूप म्हणजे काय आपल्याला अर्थ समजत होता का? नाही. जेव्हा उघडले हा शब्द त्याला जॉईन झाला तेव्हा आपल्याला त्या पूर्ण वाक्य झालं आणि आपल्याला त्याचा अर्थ पण समजला. म्हणजे जो शब्दावरून त्याचा अर्थ समजला तो शब्द कोणता आहे? उघडले. ओके. दुसरं बघा. मारियाने दारे खिडक्या बंद केल्या. पहिला होता मारियाने दारे खिडक्या हे अपूर्ण वाक्य होतं. आपल्याला काही त्याच्यातून अर्थ समजत नव्हता. जेव्हा बंद केल्या हे 2 शब्द त्याला मिळाले आणि पूर्ण वाक्य झालं तेव्हा आपल्याला त्या सेंटेन्सचा पूर्ण अर्थ समजला. आणि कोणत्या शब्दामुळे अर्थ समजला आपल्याला? बंद केल्या. पुढे मारिया आईला बिलगली. मारिया आईला हे अपूर्ण होतं. आपल्याला त्याचा अर्थ समजत नव्हता. बिलगली जेव्हा शब्द लागला तेव्हा आपल्याला ते पूर्ण वाक्य झालं आणि आपल्याला अर्थ पण समजला. म्हणजे बिलगली ह्या शब्दाने त्या वाक्याचा आपल्याला अर्थ समजला. तर मुलांनो उघडले, बंद केल्या, बिलगली हे जे शेवटचे शब्द आहेत ते झाले क्रियापद. काय झालं ते? क्रियापद. वर्ब आपण इंग्लिशमध्ये वर्ब असं म्हणा. आणि तुम्ही क्रियापद हे अभ्यासलं आहे की नाही? ओके. तर मारियाने कुलूप उघडले. उघडण्याची क्रिया झाली आहे म्हणून क्रियापद हे काय झालं? उघडले. ओके. समजलं तुम्हाला? आता आपल्याला काही त्याचे प्रश्न दिले आहेत ते बघूया आपण. खालील शब्दसमूह वाचा, त्यातील क्रियापदे ओळखा. त्याखाली रे घोडा म्हणजे लाईन मारायला सांगितले. ओके. तर आता बघूया काय सेंटेन्स आहे. पक्षी बाहेर आले. आता मुलांनो बघा, पक्षी बाहेर ह्यातून आपल्याला अर्थ समजतो का? नाही. आले ह्या शब्दाने ते पूर्ण वाक्य झालं आहे आणि आपल्याला अर्थ पण त्या शब्दसमूहाचा समजत आहे की पक्षी बाहेर आले. म्हणजे आले हे काय झालं? क्रियापद झालं. काय झालं? क्रियापद. ओके. दुसरं, मारियाने आकाशाकडे पाहिले. आता जर असं म्हणलं मारियाने आकाशाकडे तर हे अपूर्ण वाक्य होते बरोबर. जेव्हा पाहिले शब्द लिहिला तेव्हा तिकडे आपल्याला पूर्ण वाक्य समजते आणि त्या मारियाने आकाशाकडे पाहिले ह्याचा अर्थ पण आपल्याला समजतो. म्हणजे पाहिले हे क्रियापद झालं. नंतर दारावरची बेल. आता दारावरची बेल हे फक्त आपल्याला 2 शब्द दिल्याने अर्थ समजतो का? नाही. तर वाजली ह्या शब्दाने त्या शब्दसमूहाचा अर्थ आपल्याला समजतो. म्हणजे वाजली हे काय झालं? क्रियापद झालं. पुढे मारिया पळत दाराकडे गेली. मारिया पळत दाराकडे एवढं दिलं तर आपल्याला काही समजते का? नाही. गेली ह्या शब्दाने त्या शब्दसमूहाचा अर्थ आपल्याला समजतो. तर आले, पाहिले, वाजली, गेली. मुलांनो बघा, हे सगळे शेवटीच शब्द आहेत. वाक्याच्या शेवटी जो शब्द असतो त्याला काय म्हणतात? क्रियापद असे म्हणतात. म्हणजे वाक्यामध्ये जी क्रियाच असते, जी क्रिया चालू असते, झालेली असते किंवा होणार असते त्याला काय म्हणतात? क्रियापद असे म्हणतात. तर बघा मुलांनो, पक्षी बाहेर आले. आले हे क्रियापद झालं. आपण अंडरलाईन केली आहे बघा. मारियाने आकाशाकडे पाहिले. पाहिले हे क्रियापद झालं. दारावरची बेल वाजली. वाजली हे क्रियापद झालं. आणि मारिया पळत दाराकडे गेली हे काय झालं? क्रियापद झालं. तर तुम्हाला हे समजलं? ओके.
मुलांनो, पुढे बघा, क्रियापदाचाच आपल्याला क्वेश्चन दिला आहे. क्रियापदे घालून वाक्ये पूर्ण करा. इथे आपल्याला अंडरलाईन वगैरे काही करायला ना, आपल्याला क्रियापद तिकडे घालायला सांगितलं आहे. तर बघा, पहिलं मी पूर्ण वाक्य वाचते, ती शब्दसमूह वाचते. मारिया घरी, मारिया कविता, मारियाने दार, मी चेंडू, ताई पुस्तक. ह्यातून आपल्याला काही अर्थ कळतो का? नाही. जेव्हा त्याच्या मागे आपण काही शब्द लिहू तेव्हा ते वाक्य कंप्लीट होणार आणि आपल्याला अर्थ समजणार आहे. तर मारिया काय येणार बरं तिकडे? घरी, आली किंवा गेली, येते, असं आपण काहीही लिहू शकतो. म्हणजे आपण तिकडे क्रियापद घालणार आहोत. ओके. तर मारिया घरी आली. मारिया कविता वाचते किंवा वाचू लागली, असं आपण काही क्रियापद लिहू शकतो. मारियाने दार उघडले, मारियाने दार बंद केले. मी चेंडू फेकला, मी चेंडू उचलला, म्हणजे कंप्लीट करायचं आहे. ताई पुस्तक वाचते. ओके. बघा, मारिया घरी आली, मारिया कविता गुणगुणू लागली, मारियाने दार उघडले, मी चेंडू फेकला, ताई पुस्तक वाचते. मुलांनो, हे जे मी लाल रंगामध्ये दिलं आहे तिथे तुम्ही कोणतेही शब्द, कोणते म्हणजे त्या वाक्याला सूट होतील. आता बघा, मी चेंडू फेकला, तिकडे तुम्ही असं पण लिहू शकतात की मी चेंडू उचलला, म्हणजे कंप्लीट सेंटेन्स करायचा आहे. ओके. त्यानंतर मारिया घरी आली, आली आहे, तिकडे असं पण लिहू शकतात की मारिया घरी गेली. बरोबर. म्हणजे आपल्याला असा शब्द तिकडे यूज करायचा आहे ज्याचा त्या शब्दाने त्या वाक्याला अर्थ प्राप्त होऊ शकतो आणि ते क्रियापद असते. बघा, क्रियापदे आपण घातली ती सगळी शेवटी आली आहेत. बरोबर की नाही? म्हणजे वाक्याच्या शेवटी जो शब्द असतो त्याला काय म्हणतात? क्रियापद असे म्हणतात. तर मुलांनो, तुम्हाला समजलं हे? ओके. चला, माझ्या मागे परत बोला हे. मारिया घरी आली, मारिया कविता गुणगुणू लागली, मारियाने दार उघडले, मी चेंडू फेकला, ताई पुस्तक वाचते. ओके. तर मुलांनो, आपला पुढचा प्रश्न आहे, पावसाबरोबर आलेले शब्द वाचा. त्या शब्दांचा उपयोग करून वाक्ये सांगा, म्हणजेच लिहायला सांगितले. एक उदाहरण म्हणून दिलं आहे, पावसाची बुरबुर सुरू झाली. मुलांनो, तुम्हाला चित्र दिसत आहे आणि त्यामध्ये पावसाचं चित्र आहे. बरोबर. पावसाचा शब्द लिहिला आहे, म्हणजे ते कशाचे चित्र आहे? पाऊस पडण्याचं चित्र आहे, पावसाचे चित्र आहे. आणि बाजूला काही शब्द दिले आहेत. बघा, टपटपणारा पाऊस, मुसळधार पाऊस, बुरबुर पाऊस, जोरदार पाऊस, दमदार पाऊस, रिमझिम पाऊस. या शब्दांचा उपयोग करून आपल्याला वाक्य बनवायचे आहेत. तुम्हाला इंग्रजीमध्ये मेक सेंटेन्स बनवता येते की नाही? बनवतात ना, वर्ड्स दिल्यानंतर त्याचं सेंटेन्स बनवायचं. तसंच इकडे शब्द दिला आहे आणि त्या शब्दाचं आपल्याला पावसावरती वाक्य बनवायचं आहे. तर पहिला बघा, त्यांनी एक आपल्याला करून दिला आहे, पावसाची बुरबुर सुरू झाली. आता आपण घेऊया टपटपणारा पाऊस. तर टपटपणारा पावसाचं सेंटेन्स बनवायचं आहे आपल्याला. तर पावसाचे थेंब टपटप पानांवर पडू लागले, पावसाचे थेंब टपटप पानांवर पडू लागले. मुसळधार पाऊस, मुसळधार पावसाने घरे वाहून गेली, मुसळधार पावसाने घरे वाहून गेली. दमदार पाऊस, दमदार पाऊस, जूनमध्ये पावसाचे दमदार आगमन होते. जोरदार पाऊस, सकाळपासून जोरदार पावसाच्या सरी कोसळत होत्या. रिमझिम, रिमझिम याचा आपण बोलतोच की रिमझिम पाऊस पडत आहे, दिवसभर रिमझिम पाऊस पडत होता, असं आपण बोलतो की नाही? तसंच. तर मुलांनो, बघा, टपटप, टपटप ह्याचं सेंटेन्स काय तयार होते? पावसाचे थेंब टपटप पानांवर पडू लागले. बोला सगळ्यांनी, पावसाचे थेंब टपटप पानांवर पडू लागले.
दुसरं मुसळधार. मुसळधार पावसाने घरे वाहून गेली. मुसळधार पावसाने घरे वाहून गेली. बुरबुर. पावसाची बुरबुर सुरू झाली. पावसाची बुरबुर सुरू झाली. जोरदार. सकाळपासून जोरदार पावसाच्या सरी कोसळत होत्या. सकाळपासून पावसाच्या सरी कोसळत होत्या. दमदार. जूनमध्ये पावसाचे दमदार आगमन झाले. जूनमध्ये पावसाचे दमदार आगमन झाले. रिमझिम. दिवसभर रिमझिम पाऊस पडत होता. दिवसभर रिमझिम पाऊस पडत होता. तर मुलांनो, तुम्हाला समजलं, असं चित्र दिलं जाते आणि त्याच्या रिलेटेड काही शब्द दिले जातात आणि आपल्याला त्याचा वाक्यात उपयोग करायचा असतो. हे समजलं तुम्हाला? ओके. तर मुलांनो, आज आपण ह्या तासाला काय बरं शिकलो? कोणकोणते क्वेश्चन शिकलो आज आपण? कोणते प्रश्नांची उत्तरं समजून घेतली? तर रिकाम्या जागी विरुद्धार्थी शब्द लिहून वाक्ये पूर्ण लिहा. त्यानंतर पुनरावृत्तीत झालेले शब्द, नांदमय शब्द, जोड्या जुळवा, वाक्यातील क्रियापद ओळखा, क्रियापदे घालून वाक्य पूर्ण करा. त्यानंतर शब्दांचा उपयोग करून वाक्ये बनवा. म्हणजे चित्र दिलं असेल आणि आपल्याला त्या शब्दांचा वाक्यात उपयोग करायचा आहे. तर आजच्या तासाला आपण हे सगळे प्रश्न अभ्यासले. ओके. तर आता आपण इथेच थांबूया आणि पुन्हा भेटूया पुढील तासाला. थँक्यू.